ब्लॅक पॅन्थर पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जाहीर पाठिंबा. संविधान व धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणासाठी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय. मुंबईत अधिकृत घोषणा. बहुजन एकजुटीचा स्पष्ट संदेश. भारतीय संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर होत असलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्थर पक्षानं ठाम भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शरदचंद्र पवार गट युती करण्याचा निर्णय घेतलाय. इथून पुढे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील सिल्वर ओक येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सविस्तर चर्चा पार पडली. त्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. शरद पवार यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे, मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या उपस्थितीत ब्लॅक पॅन्थर पक्षाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्लॅक पॅन्थर पक्ष यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा केली. यावेळी बोलताना सुभाष देसाई म्हणाले, शरद पवार हे केवळ एका पक्षाचे नेते नसून देशाचे नेते आहेत. शिव, फुले, शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेवर त्यांनी राजकारण केलं असून तळागाळातील बहुजन समाजाला सोबत घेऊन त्यांनी कायम काम केलं आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या संविधानिक मूल्यांची जपणूक करून राष्ट्रीय सद्भावना टिकवण्याचं काम त्यांनी लोकशाही मार्गाने केलंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. धर्मांध आणि जातीयवादी शक्तींनी बहुजन आणि मागासवर्गीय समाजाची मतांची विभागणी करून मोठं नुकसान केलं असून हे थांबवण्यासाठी शरद पवार यांना पाठिंबा देणं आवश्यक असल्याचं देसाई यांनी नमूद केलं. या युतीमुळे बहुजन समाजाच्या एकजुटीला नवं बळ मिळेल आणि संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ही युती निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष अजय कुमार कांबळे, मुंबई जिल्हाध्यक्ष सुनील कांबळे तसंच चंदगड तालुका अध्यक्ष दीपक कांबळे उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.